नमस्कार मैत्रिणींनो, देवशयनी एकादशी लवकरच येत आहे, म्हणजे अगदी हप्ताभरावरतीच आलेली आहे. आणि मी बनवलेली आहे उपवासाची थाळी. तर थाळीमध्ये बनवलेले आहेत उपवासाचा वडा, उपवासाची पुरी, उपवासाचा बटाटा वडा आणि उपवासाची बटाटा भजी. सोबतच बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी आणि बटाट्याची भाजी. साहित्य तेच आहे, साबुदाणा, वरई, शेंगदाणे, बटाटा, पण पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी समजून घेण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी कप घेतलेला आहे. तर हा 1 कप मी साबुदाणे घेणार आहे आणि हा 1 कपाच्या हिशोबाने वरई आपण घेणार आहोत पाऊण कप. तर तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकता प्रमाण थोडंसं. तर अशा प्रकारे हे मी घेतलेलं आहे साबुदाणा आणि वरई. आता गॅसवरती ठेवूया फ्राय पॅन आणि साबुदाणे छान 2 ते 3 मिनटं मंद आचेवर असे भाजून घ्यायचे आहेत. हलके हलके डाग नाही पडले पाहिजेत, पण साबुदाणा असा छान भाजला गेला पाहिजे. अशा प्रकारे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले साबुदाणे ताटामध्ये घालून थोडंसं थंड करण्यासाठी ठेवूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक याचं वाटण करून घेऊया. तर अशा प्रकारे साबुदाणे वाटून घेतलेले आहेत. चाळणीमध्ये घालायचे, चाळून घेऊया. हे आता याच्यामध्ये जो गर राहिलेला असतो तो काढून घेऊ. आता हा गर आपण फेकणार नाही आहोत, परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि वरई सोबत हा बारीक वाटून घ्यायचा. वरई पटकन बारीक होते आणि सोबत हा साबुदाणासुद्धा छान प्रकारे बारीक होतो. तर अशा प्रकारे साबुदाणा आणि वरई मी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेले पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याच्यातीलच 2 ते 3 चमचे पीठ आपण बाजूला ठेवू. तर त्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अशा प्रकारे पातळसर करून हे बाजूला ठेवायचं. तर याचं काय करायचं ते मी पुढे सांगेन तुम्हाला. तर तुम्ही थिकनेस बघू शकता. अशा प्रकारे पातळ ठेवलं तर थोडंसं फुगल्यानंतर हे घट्ट होतं, म्हणून ठेवताना थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि पातळसर असं करायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये परत मी 1.5 इंच अद्रक घेतलेले आहे, 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चमचाभर जिरं घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित दरदरीत असं वाटून घ्यायचं. अशा प्रकारे आता हे वाटून घेतलेलं अद्रक मिरची पिठामध्ये घालूया आणि छान असा याचा डो तयार करूया. तर अद्रक मिरची मी 2 चमचे घातलेले आहे. चवीनुसार मीठ घातलं, कापून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घातली. आता 2 ते 3 चमचे दही घालायचं आणि अर्धा कप इतकं पाणी घालून हे मिश्रण घट्टसर तयार करून ठेवायचं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खूप असं घट्ट आहे हे मिश्रण. आता याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण उकडलेला बटाटा. तर बटाटा जो आहे तो किसणार नाही आहे, मी चाळणीने त्याला म्हणजे पुरणासारखा वाटून घेणार आहे. तर त्याच्याने काय होतं ना, डो एकदम मऊ होतो आणि लाटण्यासाठी, पुरी लाटण्यासाठी किंवा पराठा लाटण्यासाठी खूप छान अशी मदत होते त्याच्याने. तर चाळणीने हे बटाटा छान मॅश करून घेऊ आणि तयार करून घेतलेलं जे आहे पीठ त्याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बटाटा मॅश करून झालेला आहे. आता बोटाच्या साहाय्याने हे दोन्ही एकत्र व्यवस्थित छान असं करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता अगदी पुरणासारखा बटाटा बारीक झालेला आहे. आता बोटाच्या साहाय्याने हे सगळीकडे मिक्स करू आणि छान असा याचा डो तयार करू. तर अशा पद्धतीने जर तुम्ही करताय डो तयार, तर तुम्ही पुरी करा किंवा वडा करा, तो छान फुगलाच पाहिजे. आता याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीही घालणार नाही आहोत. महत्त्वाची टीप म्हणजे हे तयार केल्यानंतर 5 ते 7 मिनटामध्ये हे करायला घ्यायचं आहे. दही घातल्यामुळे हे मिश्रण फुगू शकतं, दही आणि बटाट्यामुळे, आणि पातळ होऊ शकतं. आता गॅसवरती परत मी कढई ठेवलेली आहे. घालायचं थोडंसं जिरं, थोडंसं अद्रक घालायचं, कापून घेतलेली हिरवी मिरची घालायची. जिरं छान तडतडलं म्हणजे फ्राय झालं की थोडीशी घालायची बारीक वाटलेली मिरची आणि मॅश करून घेतलेला बटाटा. थोडंसं घालायचं किसून घेतलेलं खोबरं, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित हे वाफ येईपर्यंत फ्राय करायचं. आता ही झाली आपली बटाट्याची भाजी तयार. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे. त्याच कढईमध्ये अगदी थोडं तेल घालायचं, थोडंसं जिरं घालायचं, बारीक करून घेतलेली हिरवी मिरची घालायची, सोबत घालायचं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट
चवीनुसार चिमूटभर असं मीठ घालायचं आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं. चिली फ्लेक्स घातल्याने याला तिखटपणा खूप छान येतो आणि एक वेगळी छान अशी चव येते. थोडीशी कोथिंबीर घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे आणि काढून घेऊ. मोकळी सळसळीत शेंगदाण्याची उपवासाची चटणी तयार झाली. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता चटणी किती छान तयार झालेली आहे. अगदी मोकळी आणि सळसळीत. तोंडी लावण्यासाठी खूप छान मेनू आहे हा. सोबतच आता गॅसवरती कडलं ठेवायचं आहे. कडल्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, तूप घातलं तरीसुद्धा चालेल. परत जिरं घालायचं, हिरवी मिरची घालायची आणि इथे मी 1.5 वाटी इतकं दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये याची फोडणी करायची. चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा साखर घालायची आणि खूप छान अशी ही आपली फोडणीचं दही तयार झालेलं आहे. आता हे सगळं बाजूला ठेवू आपण आणि जे मिक्सरचं भांडं होतं ज्याच्यामध्ये आपण मसाला वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालायचं. भिजू घातलेलं 3 चमचे जे पीठ होतं ते, थोडंसं मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि वाटून घ्यायचं अशा प्रकारे. आणि तुम्ही बघू शकता हे किती जाड झालं. जेव्हा आपण मिक्स केलं तेव्हा हे पातळ होतं. आता जो आपण तयार डो केला होता त्याच्यातील अर्धा डो मी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे तेल लावून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही बघू शकता डो अगदी मऊशार झालेला आहे. आता तुम्हाला पुरी करायची आहे किंवा वडा करायचा आहे तर त्यासाठी छोटे छोटे पेढे करून घ्यायचे आहेत याचे आणि अशा प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला मी एक पुरी लाटून दाखवते तुम्हाला. अगदी हलक्या हाताने पुरी लाटायची आहे. खूप छान पुऱ्या होतात आणि तुम्ही बघू शकता डो एकदम सॉफ्ट झाल्यामुळे पुरीसुद्धा एकदम छान झालेली आहे. सोबतच हा मी वडा हातावरती करून घेत आहे. तुम्ही बघू शकता वडासुद्धा खूप छान झालेला आहे. वडा जरी हातावरती थापत असलो तरी 2 ते 3 वेळा पलटी मारायचा वडा, म्हणजे बोटे जी आहेत ती वड्यावरती उठली जात नाही. ते वडा हा प्लेन तयार होतो. आता दोन्ही सोबत तळून दाखवते तुम्हाला. तर एक मी हातावरती वडा तयार करून घेतला होता आणि मी ही लाटून पुरी घेतली होती. तर ही लाटलेली पुरीसुद्धा बघा किती छान फुगलेली आहे आणि हा हातावरती तयार केलेला वडासुद्धा खूप छान फुगलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तयार केलेल्या डोच्या पुऱ्या करू शकता किंवा वडे तयार करू शकता. आता हे झाले आपले उपवासाचे वडे आणि तुम्ही बघू शकता मी तिसऱ्या वेळेलासुद्धा आपली पुरी किती छान फुगलेली आहे. तर मी याच्यातील काही वडे बनवलेले आहेत तर काही पुऱ्या बनवलेल्या आहेत. सोबतच जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी बटाट्याचे पातळ काप करून बटाट्याची भजी तयार केलेली आहे आणि तुम्ही कढईमध्ये बघू शकता किती छान अशी उपवासाची भजी तयार झालेली आहेत. तर कोटिंगसाठी आपण काय वापरलं होतं याला, तर साबुदाणा आणि वरईचं पीठ. आणि अशा प्रकारे जर तुम्ही बटाट्याची भजी करताय तर तीसुद्धा खूप टेस्टी लागतात. आणि ही झाली आपली पहिली थाळी. माझ्या मुलाला भूक लागली होती त्यामुळं मी एवढे जिन्नस बनवून त्याच्यासाठी हे खाऊ दिलं त्याला. आणि तुम्ही बघू शकता हा वडा किती छान फुगलेला आहे. दोन्ही बाजूनी त्याला कवर सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा वडा तयार होतो जर तुम्ही अशा पद्धतीने कराल तर. ही झाली आपली एक छोटीशी थाळी. आता आपण पुढे बघूया. तर जे आपलं पीठ शिल्लक राहिलेलं होतं तयार केलेलं त्याचे बनवले आहेत मी मेदू वडेसारखे वडे. तर तुम्ही बघू शकता अगदी कमी तेल पिणारे आणि खुसखुशीत असे वडे तयार झालेले आहेत. तर उरलेल्या डोमध्ये मी चिमूटभर खायचा सोडा घातला, छान असं हाताने फेटून घेतलं याला आणि त्याचे हे मी मेदू वडे तयार केले. सोबतच पुऱ्या केलेल्या आहेत. तर ह्या पुऱ्यासुद्धा किती छान फुगलेत बघा. शेंगदाण्याची चटणी, बटाट्याची भाजी, फोडणीचं दही आणि हे तीच भाजी वापरून मी 2 बटाटे वडे केलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपली ही जी उपवासाची थाळी आहे ती कंप्लीट केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि अप्रतिम चवीची थाळी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा.